ये पायरी सांभाळ. हल ये. अगं आत ये. अमृता आत ये. आई घर एवढं शांत काय? माझं बाळ घरात येणार आहे, त्याचं स्वागत जोरातच झालं पाहिजे, हो की नाही हो? हो करू आपण ते सगळं, पण आता तू थकली असशील ना, नमली आहेस तू 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 चल बाळाला घेऊन आत चल, रूम मध्ये आराम कर चल. आई अहो, बाळाची दृष्ट काढायची आहे ना. दृष्ट काढल्याशिवाय मी आणि माझं बाळ घरात पाऊलही टाकणार नाही. बोलवा ना सावलीला. तू नक्की ठीक आहेस ना? नाही तर चल डॉक्टरकडे जाऊया आपण. मी ठीक आहे. मला फक्त थोडा थकवा जाणवतोय. मला डॉक्टरकडे नाही, मला हॉस्पिटलला जायचंय. राहुली वहिनी, मला सांगायचं होतं की बबलू दादा नंतर सांगा ना तुम्ही. कधीपासून वेळ वाया घालवताय. चला ना मला हॉस्पिटलला घेऊन. मला सावली, सावली. वहिनींची हाक ऐकू आली. तुम्हाला पण ऐकू आली ना? वहिनी घरी आल्यात. तेच सांगायचं होतं मला. थँक्यू बबलू दादा, थँक्यू. वहिनी आल्या. मी वहिनींना भेटायला जाते. वहिनी, सावलीने पुन्हा ऐकून तर घे. सावली वहिनी, कुठे राहिली सावली? तारा जा, तू औषणाचं ताट घेऊन ये पटकन. आई, शेवटी तुमच्या नातवंडाची इच्छा मीच पूर्ण केली की नाही? मग आज औक्षण तुम्हीच करा. ऐक ना अमृता, औक्षण पण नंतर करूया बाळाचं. तू आराम करत हा. चल. अहो, बाळाची दृष्ट काढली नाही ना तर अपशकुन होईल. मी नाही येणार आत, हो की नाही? आई आली बाई एकदाची. सावली बघ मी कोणाला आणलंय. तुझा पटकन औक्षणाची तयारी कर जा. लगेच आले. सावली, आली सावली मावशी आली. आता ती तुझं औक्षण करणार, मग आपण घरात जायचं. आली आली सावली मावशी आली. मी जरा हिला उचलते, तुम्ही घाला. बाबांना ना काहीच येत नाही, सगळं शिकवावं लागतं. डबल डबल करा बघ, सगळं सांगावं लागतं, हो की नाही? चकली बघ तर तुझे बाबा कसे आहेत. चला चला, आज आमची चकुली मऊ गादीवर झोपणार. आपण झोपूया. जोई जोई जोई, क्या बाळाला जोई. शी झोपते, दाखव मला तू. ही जोई, काय करताय? ठेवा इकडे. ऐकता का? आपली चकुली थोडी मोठी होईपर्यंत तुम्ही खालीच झोपाल का प्लीज? अमृता काय वेडेपणा. झोपावंच लागेल. छकुलीसाठी तरी तुम्हाला हे करावंच लागणार आहे, प्लीज. बघितलं, तुझ्यासाठी तयार झाले. मी सांगितलं तर ऐकलं नाही त्यांनी. किती प्रेम आहे बघ तुझ्या बाबांचं तुझ्यावर. चला मग आता गुड गर्ल सारखं झोपायचं. हा, भैरवी वजेला थांबवून ठेवेल, डांबून ठेवेल अशी कुठली जेल बनलीच नाहीये राजकुमार. मान्य आहे, कायद्याचे हात खूप लांब असतात, पण त्याही पेक्षा लांब पैशाचे हात असतात. त्याची पोच खूप वरपर्यंत असते रे. आणि असा काय एवढा मोठा गुन्हा केला नव्हता मी, काय खूनबिन केला नव्हता की मला जामीनही मिळणार. निघा निघा, तुमच्या वाटेने निघा. हे बघ राजकुमार, तुझ्या मला ऐकू येतं, छान ऐकू येतं मला. सॉरी. हे बघ राजकुमार,
जेलमधून बाहेर आल्या आल्या सगळ्यात पहिली घटना मला काय कळली ते तुझ्या आणि अमृतासोबत घडलेली दुःखद घटना. पोटचं मूल गमवायचं काय दुःख असतं ना ते मी समजू शकते. माझ्या एकुलत्या एक मुलीला गमवलंय मी, तेव्हा तुमचं दुःख कळतंय मला. भैरवी, तारा जिवंत आहे, मेंदळेंच्या कुटुंबात सुखरूप आहे. आणि मला आणि अमृताला तुझ्या सिंपतीची काही एक गरज नाहीये, कळलं का? गरज नाही. उलट अशा वेळेलाच तर आपल्या माणसांची गरज असते राजकुमार. आहे मला तुझी गरज, खरंच तुझी गरज आहे. सांग. गाडी रिपेअर होत नाहीये, करून देते दुरुस्त, म्हणून म्हटलं मला तुझी अजिबात गरज नाही. समजू शकते तुझा हा राग रोष सगळं कळतंय. मी असं म्हणणार नाही राजकुमार की या दुःखातनं बाहेर पड, कारण दुःख डोंगरा एवढं आहे तुमचं. पण एवढं मात्र नक्की म्हणेन की जिने हे दुःख दिलंय ना तुला, तिला कधीच माफ करू नकोस आणि हे विसरून तर कधीही जाऊ नकोस. अरे ही सावली आहे ना सावली, तुमच्या मेंदळे कुटुंबाला लागलेलं ग्रहण आहे, ग्रहण. हिच्या पायी म्हणजे हिला वाचवायला जर अमृता पुढे आली नसती ना तर आज तुमचं बाळ तुझ्या हातात असतं. रे भैरवी, तुला कसं कळलं हे सगळं? अरे वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने भैरवीच्या कानावर ना बातम्या येतात, बातम्या. दुर्दैवाने ही बातमी आली माझ्यापर्यंत की सावलीला वाचवण्यासाठी अमृता पुढे आली आणि तिच्यासोबत हे अघटित घडून बसलं. आज तुझ्याकडे आणि अमृताकडे तुमचं बाळ नाहीये.